गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज आहे संडे, तर सगळेजण आज निवांत उठलेले आहेत. त्यामुळे आज कामं जरा थोडीशी आरामात चाललेली आहे. मी सुद्धा आज 7 वाजता उठली आणि 8ला पाणी येतं, त्यामुळे अगोदरची जी काही कामं असतात ती करून घेतली. माठ वगैरे स्वच्छ धुवून घेतला, पाणी वगैरे भरून घेतलं आणि आंघोळ वगैरे माझी सगळी झालेली आहे. झाडलोट पण झालेली आहे, फक्त आता माझी लादी पुसायची बाकी आहे. आणि आज नाश्ता वगैरे काही नाही आहे. आज नाश्ता स्किप आहे, डायरेक्ट स्वयंपाकाला लागणार आहे. कारण वेदांनी प्रोटीन पिलेलं आहे आणि महेश ऑलरेडी काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत, त्यामुळे नाश्ता काही करणार नाही आहे. तर चला, आत्ता जस्ट वेदांत जिमला गेलेला आहे, तर स्टे ट्यून. तर केतू आता जस्ट उठलेली आहे. रात्री लवकर झोपलीस ना, लेट झोपलीस ना, मला सांगितलं वेदांनी. चल मग आंघोळ करून घे, मी काहीतरी खायला देते तुला. हां, फ्रूट्स खाणार आहे ना. चल मग. आता जस्ट साय काढली. अजून 2-3 दिवसांनी ह्याचं लोणी बनवायचं आहे मला, तर आता हे फ्रीजमध्ये ठेवून देते. काय शोधतेस? अगोदरचे जे एक्झामचे झालेत ना पेपर, आणि टिपॉयच्या खाली एक्स्ट्राचे जे बुक्स ठेवलेत, म्हणजे आता तुझे पेपर झालेत ना, ते सगळे काढून ठेव. मी दुसरीकडे ठेवते, एका वेगळ्या कॅरीबॅगमध्ये भरून ठेवूया. म्हणजे टिपॉयच्या खालचा जो पसार आहे ना, तो कमी होऊन जाईल. काय आलं, काय शोधतेस तू? ओके, चल मग. किती वाजले? 11:30 वाजले. निघते ना आता थोड्या वेळात. चला मंडळी, मी पण किचनमध्ये माझी कामं आवरून घेते. आधी सुरुवातीला वेदांचा सोया बनवते आणि माझ्यासाठी केतूसाठी भेंडीची भाजी चपाती बनवणार आहे. तर पहिल्या आधी सोया बनवून घेते. या ठिकाणी माझ्याकडे जरा एक्स्ट्रा भांडी झाली, तर जी मी वापरत नाही ती मी आज भांडी काढून ठेवणार आहे. तर बघूया आता काय काय होते. जे जे होईल ते तुमच्याशी शेअर करणार आहे मी या व्हिडिओमध्ये. आत्ता जस्ट सोया मी वाफवून घेतलं आहे आणि आता चाळणीमध्ये काढलं आहे. जे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते असे निघून जाईल. आणि थोडंसं हे सोया आपल्याला असे दाबून घ्यायचे. त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं काढून घेणार आहे. त्याचबरोबर इथे मी भगर पण वाफायला ठेवलेली आहे. त्यामध्ये मटार टाकलेले आहेत, हळद, लाल तिखट, मीठ सगळं टाकलं आहे. तर हे वाफवून झाल्यानंतर यामध्ये मी सोया घालणार आहे. म्हणजे अशा साध्या पद्धतीने मी वेदांचा सोया बनवत असते. सध्या तो राईस अजिबात खात नाही आहे, तर तो भगरीमध्येच सोया खात असतो. तर चला, आता हे पटकन वेदांचं आवरून घेते. नंतर मला भेंडी वगैरे कट करून घ्यायची आहे. तर इथे सर्व भेंडी माझी कट करून झाले. आता पटकन भेंडीला फोडणी घालते. झालं जिम? किती वाजले? 12:15. 10:30ला गेला होता ना? हां, नाही 10:30ला गेला, 10:15ला गेला होता वाटतं. झालं आहे, सोया वगैरे रेडी आहे. आता माझी आणि तुझी भेंडीची भाजी आणि चपाती करणार आहे. आज काय भात नाही लावणार आहे. आंघोळ करून घे. हां, चला, भेंडी तर कट केलेली. आता भेंडीला फोडणी घालते. तर आज इथे स्वयंपाकामध्ये अगदी साधा सोपा मेनू केला होता. तर केतूला भेंडीची भाजी खूप आवडते, म्हणून मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा भेंडी बनवत असते. आणि केतूला अशा पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने, म्हणजे साधीसुधी भेंडीची भाजी खूप आवडते. आणि महेश यांना थोडीशी रस्सा केलेली, म्हणजे दह्यातली भेंडी वगैरे असं आवडतं. परंतु केतूला अशाच पद्धतीने केलेली आवडते, म्हणून मग मी सहसा आठवड्यातून 2 ते 3 वेळा अशा पद्धतीने करते. आणि एकदा मात्र मी थोडीशी रस्सा भाजी टाईप करते, म्हणजे दह्यातली भेंडी वगैरे अशा पद्धतीने, किंवा कधीकधी भरली भेंडी असं पण करते. परंतु केतूला जास्त स्पायसी आणि भरली भेंडी वगैरे अशी काही आवडत नाही. परंतु प्रत्येकाचं थोडंफार असतं, कोणाला अशी तर कोणाला तशी. प्रत्येकाच्या मनाप्रमाणे आठवड्यातून 1-2 वेळा तरी मी भाजी बनवत असते. तर चला, आता भेंडीची भाजी तर बनली आहे. आता इथे पटपट चपात्या पण लाटून घेते आणि आज झटपट असा स्वयंपाक होतो. जेव्हा भात लावत नाही ना, तेव्हा स्वयंपाक माझा खूप लवकर होतो. कारण डाळ भात म्हटलं की कुकर लावा, परत डाळ शिजवा आणि मग परत त्याला फोडणी टाका.
तर यामुळे भरपूर वेळ लागतो. परंतु आज काही भात बनवणार नाही आणि भात खायचा मला कंटाळा पण आला होता. त्यामुळे म्हटलं फक्त भेंडीची भाजी दही वगैरे घेऊन मस्त खायचं आणि शांत झोपायचं. कारण आज मला दुपारी झोप पण घ्यायची होती. त्यामुळे पटपट मी आवरून घेते. सध्या दुपारी मला हमखास झोप लागते कारण सकाळी मी जिमला जाऊन येते आणि वर्कआउट केल्यामुळे शरीर थकतं आणि त्यामुळे आपल्याला झोप घ्यावीच लागते. यासाठीच माझा असा अट्टाहास असतो की लवकर स्वयंपाक करावा, लवकर जेवावं आणि थोडीफार विश्रांती घ्यावी. अर्धा एक तास तरी झोपलं पाहिजे आणि तरच आपली बॉडी रिकवर होते. परंतु माझ्याकडून हे होतच नाही आहे. म्हणून म्हटलं आज जास्त स्वयंपाक वाढवायला नको, जेवढा होईल तेवढा करायचा आणि झोप घ्यायची. आणि आज संडे असल्यामुळे असं वाटलं जरा थोडंसं रिलॅक्स व्हावं. तर चला आता पटपट सगळ्या चपात्या लाटून घेते. तर इथे माझ्या सगळ्या चपात्या लाटून झालेल्या आहेत आणि आता हे थोडंसं जे पीठ सांडलं आहे ते सगळं साफ करून घेते. कवट्यावरती पण थोडंफार सांडते. सगळं क्लीन झालं आहे. ऑर्डर केलं. हां, सोया पनीर दोन्ही पण येणार आहे. की तू काय भूक लागली? वाढू मग जेवायला? म्हणजे तुला विसरलं जेवायचं. जा आणि बनवलं नसेल तर वेदांना खूप भूक लागते है ना. हां स्वयंपाक रेडी असले की भूक नाही. स्वयंपाक रेडी नसेल तर मग वेदांना खूप. का झोप काय येते? आज तर मस्त आरामात उठला आहे. संडे असूनसुद्धा आरामात उठलास ना आज? आज काय केलं? जिममध्ये काय केलं? आज बायसेप ट्रायसेप. हो, बायसेप आणि ट्रायसेप एकत्र करतो का तू आता? अच्छा. तिथे किती आहेत म्हणजे मशीन किती आहेत? तिथे तर डबल मशीन. आज गर्दी होती? मशीनची गर्दी लोक नाही तेवढी संडेला. संडेला नाही आहेत? संडेला पण आहे. तुमचं कसं आहे म्हणजे संडेला किती तास? फुल डे आहे का? अच्छा, सेमच आहे आपल्या इथे. म्हणजे माझ्या जिमला जसं आहे तसंच आहे. एक वाजेपर्यंत. केतू चला, हातपाय तोंड धुतले. चल मग वाढू जेवायला. तुला वाढू का वेदांत? चला. केतू हात धुतले का बाळा? वाढले जेवायला ये. ए बाळा काय चाललंय तुझं? चला केतूला देते आधी जेवायला. केतू घे. हात धुतलेस का? बस मग. इथे माझ्यासाठी पण ताट रेडी केलं आहे. तर आता मी केतू आणि वेदांत. हे वेदू खाली बसा ना, आपण सगळे मिळून खालीच बसून जेवूया. काय बघायचं आहे? हास्य जत्रा वगैरे लावतोस काय माझ्या मोबाईलवरती? हां लाव मग. स्टँड देऊ मी? तर चला मंडळी, आम्ही सगळेजण आता जेवतोय आणि समोर केतूने हास्य जत्रा लावली. तर हास्य जत्रा बघत बघत जेवून घेतो आम्ही. आता घड्याळात 5:30 वाजलेत आणि मी आणि वेदांत बाहेर निघालो आहे. कशासाठी चाललो आहे हे तुम्हाला थोड्या वेळातच कळेल. तर स्टे ट्यून. चला चला. केतू बाय बाय. क्रोमा. वेदांत आणि मी आता क्रोमामध्ये आलो आहे. झालं नाही होतात आता. त्याच्यामध्ये लास्ट आले ना, म्हणजे जेव्हा आपण सेल करणार तेव्हा आम्ही फ्रीज बघायला आलो आहे.
नाही असं म्हणजे होमसाठी पण यूज करू शकतो. कारण की ऐकलं नाही असं. तर अजून मार्केटमध्ये पहिला होता तो. ओके. आता हा काय डीप फ्रीजर आहे का त्यांचं? हा म्हणजे त्याला बॉटममध्ये दिलेलं त्यांनी फ्रीज. तर असं काय होतं? हा डिस्प्ले प्रॉपर त्याच्यावर नवीन येणार तर प्रॉपर. फ्राय कितीला? हा कितीला आहे? 4.2 लिटरचा. 6 लिटर आला नाही आहे. 6 लिटर आला एअर फ्राय 6 लिटरमध्ये आपल्याकडे मग आता जाऊया कुठे ह्याच्याच आहे. आपण काय असं करा, झाडू घेऊया पहिले हां आणि झाडू घेतल्यानंतर मग आपण रिलायन्स डिजिटलमध्ये जाऊया. आता हेच अवेलेबल आहे. मग तुला काय वाटतं कोणतं घेऊया? गूसबेरी घे. ब्लूबेरी. आता मला यातलं काहीच माहिती नाही, मी कशी यूज करू तूच सांग. पण घे, त्यात काय सगळे चांगले लागतील. हां सगळे चांगलेच लागतील. मी ब्लूबेरी घेतो, मग तू हे घे. तू राजबेरी आवडली होती ना तुला आधी पण? नाही, आपण तेव्हा घेतलेलं तेव्हा राजबेरी नाही घेतलेलं. राजबेरी ते आवडली. पण- आपण आईस्क्रीम खाल्लं बरं, राजबेरी आईस्क्रीम. पपया आणि हे घेतलेलं रे. हां ते मिक्स होतं ना. हां. हां मग आता हे सगळे आहेत, ते पण असतील मला वाटतं. तुला काय तेच घ्यायचे? हां पपया आणि काय हे. पण हे चांगले, हे सीझन आहे ह्याचा. ठीक आहे. मग यातला राजबेरी माहिती नाही मला, टेस्ट कशी लागेल. सगळ्यांचीच, मला पण कुठं कोणाची टेस्ट माहिती. राजबेरी आपण खाल्लं म्हणून तुला बोललो. ठीक, राजबेरीज घे मग. ठीक आहे. एक राजबेरी, एक ब्लूबेरी. हं. बघायला लागेल. चांगलं आहे? तुझं छान वाटलं मला. तर पण चांगलंच आहे. माझा मी आता असं खाल्लं. असं मला चांगलं वाटेल. हां तुला टेस्ट लागत नव्हती एवढ्यापासून. तेच बोलतोय, चांगलीच टेस्ट आता आहे. कळतंय तसं खातोय, जिभेने कळत नाही आहे. कारण की काही येतच नाहीये हां. त्याच्यामुळे. माझ्या ह्याच्यात त्याचं कचकच आहे. ते त्याचे थोडे थोडे हे आहेत ना. क्रम्स आहे माझ्याकडे. बरोबर. चांगलं. हा वाला आहे का आपला? हा आणि हा. कुठून बघतोस तू? हा जरा कलर डल वाटत नाही तुला? हा ते तर. तर मगाशीच मी आणि वेदांत घरी आलो. आम्हाला फ्रीज वगैरे बघायचा होता. फ्रीज घ्यायचं आहे आम्हाला, पण अजून नीट आमचं कन्फर्म होत नाही आहे. ऑनलाईन पण आम्ही काही गोष्टी बघतो आहे, कोणता फ्रीज घ्यायचा ते. तर बघू आता, परत एकदा आम्ही ऑनलाईन पण चेक करतो आहे. आम्हाला वाटलं गुढीपाडव्याचं किंवा होळीचं काहीतरी ऑफर वगैरे असेल, पण एवढी ऑफर वगैरे काही जास्त नाही आहे, वेगळं असं काही नाही आहे, सेम प्राईज आहे. त्यामुळे मग आता परत आम्ही ऑनलाईन चेक करणार आहे आणि त्यानुसार मग आम्ही फ्रीज घेणार आहोत. तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती मला फ्रीज घ्यायचं आहे. तर बघू आता काय काय होते ते. आणि आल्या आल्या लगेच मी कुकर लावलेला आहे आणि इथे टॅमॅटोचं सार पण बनवलेलं आहे. बघू शकता, मस्त असा टॅमॅटोचं सार बनवला आहे. कुकरला भात लावलेला आहे आणि दुपारच्या चपात्या आणि भाजी, भेंडीची भाजी वगैरे सगळं आहे. त्यामुळे आता वेगळं असं काही करणार नाही आहे. तर स्टे ट्यून. आता रात्रीचे 10 वाजलेत आणि आमची सगळ्यांची जेवण वगैरे झाली आणि मी आणि वेदांत फ्रीज बघायला गेलो होतो. तर अजून काही ठरलं नाही आहे. अजून आम्हाला ऑनलाईन पण बघायचं आहे. वेदांतला काय आवडलं ते विचारूया तिकडे. तुला काय आवडलं? मला तर आपण लास्ट स्टोर मध्ये जिथे गेलो होतो, हां. रिलायन्स रिलायन्स. मध्ये. हां. तिकडे 2 फ्रीज आवडले. बट अजून बघूया की ते ऑनलाईन किती प्राइस आहे आणि अजून काय आहेत का ऑप्शन्स, ना ते बघायचं. आम्ही ॲक्च्युली गुढीपाडव्याला ऑफर वगैरे आहे का ह्याच्यासाठी आम्ही गेलो होतो, परंतु ऑफर वगैरे अजून सध्या तरी काही नाही आहे. बघू,
पण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरतीच आम्हाला फ्रीज घ्यायचं आहे. त्यामुळे आता अजून आम्हाला सर्च करायचं आहे ऑनलाईन कसं मिळतं आहे किंवा ऑफलाईनमध्ये कसं मिळतं आहे. अजून 1-2 ठिकाणी जाऊन बघू आणि मग फिक्स करू. पण गुढीपाडव्यालाच आम्हाला फ्रीज घ्यायचा. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.